लोक असं म्हणतात की फायली होत नाहीत, करत नाहीत, पण राणादादा सारखा आमदार आज आपल्या जिल्ह्यासाठी आहेत. आज त्यांच्यामुळेच माझा बुडालेला गाडा पूर्ण उभा राणादादांनी स्वतः केलेला आहे. हे धर्मीची आम्ही तुला जीवाचं रान करतो, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात. माझं नाव रोहिणी पोपट इंगळे, राहणार बिंबळी, तालुका जिल्हा धाराशिव. आमचा कुक्कुटपालन हा कमीत कमी 12-13 वर्ष व्यवसाय आहे. मग काही अडचणी आल्यामुळे आम्ही हा व्यवसाय बंद केला होता. मग गटातून आम्हाला कळलं की CMGB मधून लोन भेटायला लागले. मग ते लोन PMGB मधून कुक्कुटपालन फॉर्म भरला होता. परत ते नाही झालं म्हणून राणादादाकडे गेलो. राणादादाने आम्हाला PMGBचं CMGB मध्ये लोन आम्हाला करून दिलं. परत ते लोन पास झालं 2,18,000. लढारा तू लढारा तू लढारा तू बळीराजा, पाट हिरा तुझीच आहे. त्याच्या आधी पण आम्ही राणादादाकडे गेलो होतो. तिथं आमच्या कुठं फायली होत नव्हत्या. आम्ही आमची दोघांनी जाऊन आमची अडचण राणादादांना सांगितली. असं आहे, माझं जवळजवळ 5-6 महिने पैशावाचून शेड बंद होतं. राणादादाकडे आम्ही गेल्यानंतर असं आहे म्हणून त्यांना आम्ही सांगितलं, आमच्यापाशी भांडवल अपुरा आहे, माझ्यापाशी शेड बसून आहे. तरी राणादादाने आम्हाला असा पर्यायी मार्ग सांगितला, मी असं CMGP मधून फाईल करा. मग राणादादाचं आम्ही ऐकल्यानंतर CMGP मधून आम्ही फाईल केली. आमचे 2,18,000 मंजूर झाले. त्याच्या पैशामध्येच हे आजचं भांडवल आमचं पूर्ण उभं आहे. आणि त्याने आम्हाला फायलीसाठी भरपूर मार्गदर्शन केलं. माझी सुरुवातीला PMGP मधून होती, तिथं होत नसल्या कारणाने राणादादांनी CMGP मधून आम्हाला फाईल करून दिली. आमचे 2,18,000 मंजूर झाले. आणि लोक असं म्हणतात की उगाच चक्रा मारावं लागते, असं तसं, असं काहीच नाही. माझं लय झालं 15 दिवसात हे काम झालेलं आहे. 15 दिवसात माझ्या अकाउंटला पैसे पडले 2,18,000. असं यातून व्यवसाय पूर्ण चालू आहे. राणादादा सारखा नेता आपल्या धाराशिव जिल्ह्याला भेटलेले आहेत. त्यांचे मनोमनोगत मी आभार मानतो.